वय, शांत बसा थोडस म्हणले. राधे राधे देवानं नारदानं सांगितलं राधे वातावरणच तसं नाही. म्हणले का अगं आठवण काढायसारखं आणि हे ती परिस्थिती नाही. माय म्हणली काय झालं देवा, राधेला काय झालं, नारदा देवाला काय झालं. अगं राधे देवाच्या पोटात दुखायला लागलं. राधेने अंगच टाकून दिली. देवाच्या पोट खरं प्रेम होतं, ओरिजिनल प्रेम होतं महाराज, बरोबर का. एवढं प्रेमच राजाने केलं, अंग टाकून दिलं. काय म्हणतात देवाच्या पोटात दुखायले. हो मग औषध गोळ्या केल्या का, केल्या राहिले. पण एकच काय देवाला औषध एकच लागायला, भक्ताच्या पायाखालची माती, आणि कुणीच द्यायला तयार नाही. का दे नाही नारदा. म्हणले देवाला माती चालली तर नरकाला जावं लागेल ना. राजेनं लगेच चिमूडवर माती घेतली. म्हणजे घेऊन जा, माझ्या देवाच्या पोटात दुखत असेल तर मी नरकाला जायला तयार. लक्ष द्यायला लागले का. माझ्या देवाच्या पोटातलं जर दुखणं राहत असेल माझ्या पायाखालच्या मातीनं तर मी कुठं जायला तयार आहे, नरकाला जायला तयार. आणि स्वतः देवाना महाराज त्या माती घ्यावी याचा अर्थ ब्रह्मादिक त्यांची वंदी. लक्ष द्यायला लागले का नाही. आणि त्यांची ताकद एवढी आगळी वेगळी महाराज. संतांचं नाव जरी घेतलं नुसतं भगवान बाबा ज्ञानोबा तुकोबा म्हणला तरी नाम घेता वदनी दोष जाते. सगळ्यात सोपं सांगायचं झालं तर दोष निघून जातात, बरोबर आहे का नाही महाराज. पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वदे सर्व काय तयाच्या चिंतने करतील दोषी आणि जळतील राशी पातकांच्या. थोडक्यात पुण्यवंत व्हावे हेता सज्जनाची नावे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. त्यांची ताकद देवाधिक त्यांची पायवणी वंदन करतात. आणि दुसरी ताकद त्यांचं नाव जरी घेतलं तरी नाम घेता वदनी दोष जाते. एक जणांनी विचारलं महाराज तुमच्या संतांचं नाव घेतलं की लगेच आमचे दोष निघून जातील, पण आम्ही जरा येगळ्या जातीतले माणसं आहेत, आम्ही खाणारे पिणारे माणसं आहेत, आम्हाला माळ नाही. आम्ही थोडक्यात माळ नाही म्हणजे आम्ही कसे येतं पापी येतं. तुकाराम महाराज म्हणले कुणी बी असू द्या त्यांच्या संगतीत गेला की उद्धार तिसऱ्या चरणात.